वसई विरार परिसरातील महिला कितपत सुरक्षित आहेत हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे। कारण 2 दिवसापूर्वी 32 वर्ष एका तरुणीवर एका इस्माने जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ही घटना घडलेली आहे वसई पश्चिमेकडे। वसई पश्चिमेला जी तुंगारेश्वर गल्ली शॉर्टकटची आहे, म्हणजे वसई स्टेशनवरून जर बाहेर पडलो तर तुंगारेश्वरचा शॉर्टकट गल्ली आहे, त्या गल्लीमध्ये हा प्रकार घडलेला आहे। 32 वर्षाची ही तरुणी आहे आणि ही रात्री शेवटची ट्रेन पकडून उतरली आणि ही आपल्या घरी आंबाडी रोडला जात होती आणि त्याच ठिकाणी जे आहे की आरोपी संदीप चंद्रकांत खोत हा 35 वर्षाचा आहे। हा मागून आला आणि जे आहे की हिला जोरदार ढकललं, तिचं तोंड दाबून तिच्यावर बलात्कार करेल अशी धमकी दिली आणि धक्का मारून तिला खाली पाडलं आणि तिच्याशी अश्लील प्रकार करण्याचा प्रयत्न केला। एवढंच नाही तर तिच्या हातामध्ये iPhone 13चा मोबाईल होता, तो मोबाईल घेऊन पसार झाला। या तरुणीने आवाज केल्यामुळे हा आरोपी तिथून पसार झाला। परंतु हा आरोपी एवढा क्रिमिनल आहे की याची शरीरयष्टी दिसायला देखील उंच आहे आणि असा उंच धिप्पाड आहे। हा 5 ते 6 पोलिसांना देखील आवरत नाही, त्यामुळे जी पूर्ण डीबीची टीम आहे याला नियंत्रित करायला किंवा याला पकडायला त्यांना मशक्कत करावी लागली आणि अवघे 4 ते 5 तासामध्ये माणिकपूर पोलिसांची जी पूर्ण टीम आहे, गुन्हे प्रकटीकरण शाखा आणि स्थानिक पोलीस यांनी जे आहे याला ताबडतोब अटक केली आणि अटक केल्यानंतर जे आहे की आरोपीवर अनेक गुन्हे दाखल असल्याचं समोर आलेलं आहे। दैसर पोलीस स्टेशनात 420चा गुन्हा दाखल आहे, तसेच नालासोपाऱ्यामध्ये जुगाराचा गुन्हा दाखल आहे, कांदिवलीमध्ये देखील अशाच प्रकारचा गुन्हा दाखल आहे आणि विशेष म्हणजे 5 महिन्यापूर्वीमध्ये तुरुंगामधून तो सुटून बाहेर आलेला आहे आणि जे बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा अशा प्रकारचे कृत्य केलेलं आहे। माणिकपूर पोलिसांनी CCTVच्या आधारे याला 4 ते 5 तासामध्ये अटक केलेली आहे। विशेष म्हणजे ह्या तरुणीचं नशीब बलवत्तर म्हणून कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडलेला नाही। त्यामुळे वसई विरार परिसरातील महिला जर रात्री अपरात्री बाहेर कामावरून येत असतील किंवा जावं लागत असेल तर आपल्यासोबत कोणाला घ्या किंवा एखादा पुरुष ठेवा की जो आपल्याला स्टेशनवर पिकअप करायला येईल किंवा ड्रॉप करायला येईल। आणि ही तुंगारेश्वरची गली रात्री अपरात्री कुठल्याही प्रकारची सेफ नाही। आपण रात्री अपरात्री जर उतरणार असाल तर रिक्षाचा वापर करून आपल्या घरी किंवा इच्छितस्थळी जा, तुमच्यासोबत देखील असा प्रकार घडू शकतो। माणिकपूर पोलिसांचं कौतुक करावं लागेल किंवा 4 तासामध्ये CCTV फुटेजच्या आधारे आरोपीला अटक केलेली आहे। त्यामुळे पोलिसांनी देखील आवाहन केलेलं आहे की महिलांनी आपल्या सुरक्षिततेकडे लक्ष द्यावं आणि जर आपल्यासोबत असा काही प्रकार घडत असेल तर 112च्या नंबरवर कॉल केलं तर आपल्याला काही सेकंदामध्ये पोलिसांची मदत तिथे मिळणार आहे। माणिकपूर पोलिसांनी नेमकं या प्रकरणी काय म्हटलं आपण ऐकूयात। आपल्याला 30 तारखेला शेवटची ट्रेनने 30/6ला सकाळी आपल्या 1-1:30च्या दरम्यान शेवटची ट्रेन जी आली, त्यातून ही महिला घरी जात असताना आंबाडी रोडला तुंगारेश्वर गल्लीमध्ये हा प्रकार झालेला आहे आणि त्याच्यामध्ये तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आणि हातातला मोबाईल जो iPhone स्नॅच केलेला आहे, तिला ढकलून दिला आहे। त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। तिथे प्राप्त CCTVवरून आम्ही विदिन 24 आवर्स समोरचा एक आरोपी आहे त्याला आम्ही अटक केलेलं आहे। आरोपीचं क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे, त्याचे कुठचे गुन्हा दाखल? त्याचे मुंबईमध्ये काही गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर, कांदिवली आणि दैसरला एक पोलीस बतावणीचा एक गुन्हा दाखल आहे आणि तसंच एक 420 आणि नालासोपाराला एक जुगाराचा गुन्हा दाखल आहे त्याच्याविरुद्ध। असे 3 गुन्हे दाखल आहेत आणि मागील 3.5 वर्षापासून जेलला होता। लास्ट काहीतरी 5 महिने तो बाहेर आलेला आहे। तर आरोपीला पण अटक केलेली आहे, कधी अटक केली आहे आणि सध्या काय? आरोपीला अटक केलेले आहे आपण साधारण 30/6ला संध्याकाळी 22-21 वाजता संध्याकाळच्या वेळेमध्ये अरेस्ट केलेलं आहे त्याला। आरोपीला पकडताना बरीच कसरत करायला लागली, काय काय झालं त्याच्यात? यातील आरोपी एक 6.5 फुटाचा आहे आणि अर्धांड आहे। पोलिसांना ऐकत नव्हता, आपण 7 ते 8 लोकांची टीम बनवून त्याला अटक केलेलं आहे आणि अटक करताना त्याने बराच गोंधळ घातलेला आहे, तर त्याला व्यवस्थित बल प्रयोग करून ताब्यात घेतलेला आहे। तर आरोपीने मोबाईल छिनताना ते मुलीवर काहीतरी बोललंय, नाही दिलं तर काय आहे? ते थोडीशी अश्लील भाषा वापरलेली आहे त्याने, त्याप्रमाणे सेक्शन ॲड केलेले आहेत आपण। तर महिलांना असं तुम्ही काय आव्हान करणार ते रात्री वेळी? महिलांनी अशा वेळेला म्हणजे रात्रीच्या वेळेला असं काही घडतं आहे तर 112 हा आमचा एक कॉलिंग नंबर आहे, त्याचा रिस्पॉन्स टाईमही महाराष्ट्रामध्ये नंबर 1ला आहोत आपण। आणि असं काही घडतं आहे आता व्यवस्थित मार्ग, आता तिने जो काही ज्या मार्गाने गेले तो तुंगारेश्वर गल्ली आणि मागील जो रोड आहे की तिथे माणसांची वर्दळ कमी आहे। अशा वेळेला जरा असे रोड प्रिफर करणं टाळावं महिलांनी, जिथे मोठे रोड आहेत, जिथे माणसांचा वर्दळ आहे अशा रोडनी जाण्याचा प्रयत्न करावा की त्यामुळे असे काही अटॅक्स किंवा हे होणार नाहीत।